प्रशासनानं जर मनात आणलं तर एका दिवसात सगळे रस्ते परफेक्ट होऊ शकतात, पण हे चमत्कार घडतात ते फक्त कार्यक्रमासाठीच। एका दिवसात खड्डे नाहीसे होतात, रस्ते चकचकीत होतात, पदचारी मार्ग सुद्धा स्वच्छ होतात, शहर सुशोभित होतं। हे सगळं शक्य आहे आणि पुण्यात झालेल्या सायकलिंग स्पर्धेनं ते आपल्याला दाखवून देखील दिले। पण प्रश्न असा आहे की ही सायकलिंग स्पर्धा नसती तर हे रस्ते असेच राहिले असते का? कारण हाच रस्ता सामान्य जनता रोज वापरते, नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, कामगार। पण तेव्हा मात्र खड्डे, अस्वच्छता, तुटलेली पदचारी मार्ग आपणास पाहायला मिळते। मग तेव्हा प्रशासन झोपेत असते का? 4-5 दिवस जगाला दाखवण्यासाठी शहर सुंदर करायचं आणि कार्यक्रम संपला की कुंड्या परत उचलून न्यायच्या। मग प्रश्न पडतो की फक्त इव्हेंट पुरतच शहर आपलं होतं का? नाही ना, हे शहर आपलंच आहे, हे नागरिक देखील इथले आपलेच आहेत आणि हा पैसा देखील जनतेच्या टॅक्सचाच आहे। मग जर हे सगळे एका कार्यक्रमासाठी होऊ शकते तर सामान्य जनतेसाठी 12 महिने असं का होऊ शकत नाही? त्यामुळे हा एक प्रश्न पडतो की सामान्य नागरिक हा माणूस नाही का? का सुविधा या फक्त एखाद्या इव्हेंटसाठी किंवा नेत्यांसाठीच असतात का? आता कुंड्या उचलून फक्त रस्ते उकरू नका म्हणजे झालं।